प्रसिद्ध उद्योजक, तरुण, अत्यंत कर्तबगार लेखक मंदार भारदे हे आपल्या सोबत आहेत. मॅप एव्हिएशनचे ते एफडी आहेत आणि अतिशय संवेदनशील लेखक आहेत. प्रसार माध्यमांमध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मंदार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि ज्येष्ठ पत्रकार, स्टार पत्रकार राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि अनेक वर्ष गेले पत्रकारितेचा त्यांना अनुभव आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना अचूक जाण आहे आणि ग्रामीण भागातलं वास्तव आणि त्याचं भान त्यांच्या प्रत्येक स्टोरीच्या मुळाशी असतं आणि त्यांची स्वतःची बातमी निर्माण करण्याची आणि ती प्रेझेंट करण्याची अशी एक स्वतंत्र स्टाईल आहे. त्यांचं पण मी अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राहुल कुलकर्णी सर, स्वागत आहे आपण. थँक्यू. खूप खूप आभारी आहे तुमचा मी. येस, न्यूज मंत्रामध्ये आपलं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो मी. आणि पहिला प्रश्न अर्थातच अत्यंत तरुण उद्योजक आणि संवेदनशील लेखक मंदार भारदेंना विचारतो. त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया या चर्चेची. उपोद्घात आपण एक तरुण प्रतिनिधी म्हणून त्यांना सांगूया करायला. मंदार सर, मला असं सांगा की गेले 60-70 दिवस आपण सगळेजण घरामध्ये आहोत. आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला आणि नंतर हळूहळू आपल्याला असं लक्षात आलं की ही जरी सर्जनशील अवस्था असली तरी आपले म्हणजे आपण शरीराने बांधलेलो आहोत की असं आहे की हर कोई महफूज है अपने बिखरे सपनों के साथ, मुद्दतों बाद मुझे खुद से लढने का मौका मिला है. आपल्याला स्वतःशी पण आपण खूप लढाई केली, आपण प्रश्न विचारले स्वतःला आणि अनेक बाबतीमध्ये स्वतःला तपासून घेतलं, अनेक बाबतीमध्ये स्वतःला दोषी ठरवलं. तर तुमची नक्की या लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या याच्या काळामध्ये मनस्थिती कशी होती आणि पुढे आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे याची काही मानसिक तयारी निदान लॉकडाऊनच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात करायला तुम्ही सुरुवात केली? कोरोना बरोबर आपल्याला जगायचंय हे वास्तव कधी कळलं? एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो. सो अगदी सुरुवातीपासूनच डिसेंबर एंड जानेवारीपासूनच कळायला लागलं होतं की चायनात काय होतं, युरोपमध्ये काय होतंय आणि हे कधी ना कधीतरी भारतात येणार याचा अंदाज होताच. तो या प्रकारे येईल याचा अजिबात अंदाज नव्हता. आपण पॉझिटिव्ह विचार करत राहतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की नाही हे तिथे होईल, आपल्याकडे होणारच नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडा गाफीलपणा होता. जेव्हा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झालं त्याच्यानंतर मात्र अंदाज आला की जसं म्हणजे आमच्याच इंडस्ट्रीबद्दल मी फक्त बोलणार नाही, पण काहीच गोष्टी थांबत नसतात. म्हणजे तुमचे EMI थांबत नाहीत, तुमचे पगार थांबत नाहीत, तुमचे रेंट थांबत नाहीत आणि तुमचा जेव्हा रेव्हेन्यू थांबतो त्यावेळेला सस्टेन करणं हे सर्वच उद्योगांसाठी अवघड असतं. कॅपिटल इंटेन्सिव्ह असणाऱ्या एव्हिएशनसाठी तर ते खूप अवघड होतं. तर पहिले 2-3 दिवस आम्ही सगळेच, माझे मॅनेजमेंट आणि सगळेच जण आम्ही बऱ्यापैकी दडपणामध्ये होतो की आपण कसे काढणार आहोत आणि किती दिवस काढणार आहोत. पण नंतर जेव्हा आम्ही सगळेच जणांनी चर्चा केली तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. ती अशी लक्षात आली की आत्ता जे काम करतील आणि आत्ता जे टिकून राहतील, हे आत्ताची जी परिस्थिती आहे ना, ही सगळी उन्हाळ्यातल्या पाण्याची जी लेवल असते, म्हणजे म्हणतात की उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही विहीर खणलीत तर ज्या लेवलला पाणी लागतं तिथे नंतर वर्षभर राहतं. सो आत्ता जे टिकून राहतील ते पुढे टिकून राहतीलच असा एक अंदाज आला. त्यामुळे आम्ही आमच्या व्यवसायापुरतं तरी आम्ही असं ठरवलं की आपण जेव्हा सगळेच जण अतिशय डिप्रेसिंग मूड मध्ये आहेत तेव्हा आपण मात्र अग्रेसिव्ह व्हायचं आणि अधिक नेटवर्क करायचं. म्हणजे आम्ही ते बऱ्यापैकी करू शकलो आणि ते जर केलं नसतं तर मात्र खूपच डिप्रेसिंग झालं असतं. त्यामुळे सुरुवातीला भीती होती, पण नंतर असं लक्षात आलं आणि आता म्हणजे जेव्हा इंडस्ट्री ॲज अ लार्ज आपण जर विचार केला तर ते बऱ्यापैकी समाज माध्यमांमध्ये पण येतंय. जे कोणी मॅन्युफॅक्चरिंग मधले, सर्व्हिस इंडस्ट्री मधले आता विचार करतील की कुछ भी करके मेरे को अभी चायना का धंदा इंडिया में लाना है किंवा चायनाच्या केकचा एक मोठा तुकडा मला माझ्या व्यवसायाला मिळवायचा आहे, असा जे पण आता विचार करतील त्यांच्यासाठी तर संधीच वाढवून ठेवल्यात असं मला दिसतंय. नक्की असं मला वाटतंय. मंदार यांना मी एक उपप्रश्न विचारतो. मंदार, बेसिकली म्हणजे मला सुरुवातीपासून असं जाणवतं की फ्रॉम द बिगिनिंग कोरोनाचं जे विज्ञान आहे ते जर नीट सगळ्यांनी समजून घेतलं असतं किंवा समजावून सांगितलं दिलं गेलं असतं तर आता जो फिअर तुमच्या बोलण्यातला आला आणि इनिशियली मीडियामध्ये पण तो होता तो ग्रॅज्युअली फारच कमी झाला असता फ्रॉम द बिगिनिंग, असं नाही का वाटत तुम्हाला? कारण मी पण आमच्या प्रत्येक एडिटोरियल मीट मध्ये हा सांगायचा प्रयत्न करत होतो की आपण आधी त्याचं विज्ञान नीट समजून घेऊ.
मला अगदी सुरुवातीपासून असं जाणवतं की इन्फॉर्मेशन ज्या पातळीवरती शेअर व्हायला पाहिजे होती फ्रॉम द इंडस्ट्री टू अप टू मीडिया पीपल, ती न झाल्यामुळे अनवॉन्टेड फिअर फ्रॉम द बिगिनिंग होता आणि आजही तो आहे आणि ग्रॅज्युअली कमी जास्त होतोय. आकड्यावरच सगळा खेळ चाललेला आहे. मला असं वाटतं की जेव्हा कोणालाच काही माहित नसतं तेव्हा मग जे कोणी लीड करतायत त्यांच्या जजमेंटवर तुम्हाला विश्वास ठेवून चालावा लागतो. सो जेव्हा आम्हालाही कोणाला काही माहित नव्हतं त्याला आम्ही असं ठरवलं की जे काही सरकार सांगतंय त्या दिशेने आपण जायचं आणि फक्त सजेशनच्या मोडवर स्वतःला ठेवायचं, ना की विरोधाच्या मोडवर. सगळ्यांनाच माहिती की एव्हिएशन इंडस्ट्री इज द मोस्ट सफर्ड इंडस्ट्री. सगळ्यात जास्त आम्ही इंडस्ट्रीने खूप सफर केलेलं आहे. पण दुसरा रस्ता नव्हता. जर सगळेच जण चाचपडत होते तर मग प्रशासन चाचपडतंय किंवा माझे राजकीय नेते चाचपडतायत याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय. पण मला असं वाटतं की ते भय जे आहे, आता आपण सगळेच जण जर 60 दिवस आता काढले असतील आणि अजूनही जर आपल्याला भयच वाटत असेल, आता ते जास्त काळजीचं आहे असं मला वाटतं. सुरुवातीला मला ते नैसर्गिक वाटतं. मंदार सर, असं बघा की या काळामध्ये या भयाला अजून एक अस्तर लागलं. ते प्रसार माध्यमातून जे वेगवेगळे असंख्य विषयांवरचे वेबिनार्स झाले, त्याच्यामध्ये न्यू नॉर्मल्स पासून तर सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील याचे जी आकडेवारी, याचे जे नवे नवे आयाम, नवे त्याच्याविषयीच्या जी आकलनं आहे किंवा त्याचे जे निष्कर्ष आहेत ते यायला भयामध्ये भर पडली असं तुम्हाला वाटतं का? जसं जर सुरुवातीच्या काळात चाचपडण्याचा डाव हे आपण बेनिफिट ऑफ डाऊट प्रशासनाला देत असू, सरकारला देत असू, तर आपल्याला तो मीडियाला पण दिलाच पाहिजे. खरोखरच कोणाला काही माहित नाही त्यावेळेला जे सर्व आकडेवारी दिले जात होते तेव्हा प्रत्येक जण आपापल्या वकुपाप्रमाणे या संकटाचा अर्थ लावत होता. त्यामुळे हे अतिशय अनैसर्गिक ठरेल जर आपण आत्ता जेव्हा आपल्याला आकलन थोडंफार झालंय त्यावेळेला पास्ट इफेक्टने काहीतरी जर या सगळ्यांवर टीका करायला लागलो तर ते चुकीचं ठरेल. आणि मीडियाने भय निर्माण केलं का, तर मीडियाने भय निर्माण केलं हे एक सत्य आहे. पण मीडियामुळे मला कळलं की अंतर किती ठेवायचं, मीडियामुळे मला काय ते कोरोक्युलिन का काय याची नावं पण मला मीडियामुळे कळली आणि मी काय काळजी घ्यायला पाहिजे तर ती सगळी नावं जी आहेत ती म्हणजे आता मीडियामुळे लिटरली परिस्थिती अशी आहे की डॉक्टर जे काही प्रिस्क्रिप्शनवर लिहिणार आहे कोरोनासाठी ते लोकांना ऑलरेडी माहिती आहे, त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये ऑलरेडी आहे. त्यामुळे याचंही श्रेय तुम्हाला त्यांना द्यायला लागेल असं मला वाटतं. नाही, मी फक्त माध्यमांविषयी नव्हतो बोलत, आपण प्रसार माध्यमातून पण हे सगळं येत होतं आणि हे सारखं येऊन आदळत होतं. म्हणजे महानगर, त्यांची लोकसंख्या, त्यांच्या लोकसंख्येमध्ये असलेलं रुग्णांचं, जनरल रुग्णांचं प्रमाण, मग त्याच्या तपासण्या इत्यादी तेवढंच मला म्हणायचं होतं. मी उन्हाळी ते येऊन आदळणारच होतं ना, म्हणजे ते कसं न आदळता राहील कसं. त्या आदळण्यामुळे तर सगळे प्लॉट बनला, सगळं चित्र तयार झालं, लोकांना आपापल्या योजना आखता आल्या. ते म्हणजे टाळणार कसं होतं आपण. बरोबर. मी उन्हाळे सरांकडे येतो. सर, या सगळ्या अतिशय अशा संक्रमण अशा अवस्थेमध्ये अतिशय सगळ्या समाज ज्या ठिकाणी भयामुच्या खाली असा दडपला गेलेला आहे त्या काळामध्ये अतिशय जबाबदारीच्या पदावर आपण आहात आणि महानगर आणि त्यातली वाढती गर्दी हा आपला खास अभ्यासाचा विषय आहे. तर याला अनुलक्षून बेबंदपणे मी आपल्यासमोर मला प्रश्न विचारायचा आहे की बेबंदपणे वाढणाऱ्या शहरांमधील वेगाने आणि अस्ताव्यस्त वाढणाऱ्या लोकसंख्येचे हे दुष्परिणाम आता कोरोनाच्या निमित्ताने जास्त अधोरेखित झाले आहे का, आणि ही गर्दी आता कोरोनासोबत जगणार कशी, म्हणजे पुढे कसं जाणार आपण या गर्दी समवेत, आणि आता तरी आपण सगळेजण भानावर येऊन सुनियोजित शहरांच्या विकासाकडे म्हणजे आखणीकडे वळणार. आनंदजी, हा प्रश्न माझ्या मते पर्स्पेक्टिव्हशी निगडीत आहे. ज्याला आपण प्रचंड गर्दी आणि म्हणतो तीच ऍक्च्युअली शहरांची स्ट्रेंथ आहे असं पूर्वी समजलं जायचं की अग्लोमरेशन इकॉनॉमिक्स असेल, डेन्सिफिकेशन असेल, इनोव्हेशनसाठी आवश्यक लागणारे लोक एकत्र येणं असेल, दॅट वॉज ऍक्च्युअली सपोजिटली स्ट्रेंथ. आणि मला अजूनही असं वाटतं की कोरोना व्हायरस मागे चर्चा केली करताना शेअर केलं होतं की साधारणतः माणसांमधला कोरोना व्हायरस 1965 साली आयडेंटिफाय झालाय आणि कॅटल मधला तर 1930 साली आयडेंटिफाय झालेला आहे.
कोरोना व्हायरसचा जो अनेक जे स्ट्रेन्स उपप्रकार आहेत ते, आणि इन्फेक्शियस डिसीजेस आणि शहरं आणि इन्फेक्शियस डिसीजेस आणि त्याचं मॅनेजमेंट या लार्जर कॅनव्हासमध्ये जेव्हा आपण हा विषय बघाल तेव्हा लक्षात येईल की बऱ्याच असे इन्फेक्शियस डिसीजेस, काही वेक्टर बोन आहेत, काही रेस्पिरेटरी आहेत, काही एअर बोन आहेत, काही ड्रॉपलेट बोन्स आहेत. असं पब्लिक हेल्थमध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शियस डिसीजेस आर देअर. आपण त्यांना आतापर्यंत सामोरं गेलेलो आहोत. हा पहिला पॅन्डेमिक नाही, शेवटचा नाही आहे. अर्लियर वी हॅव म्हणजे आपण त्याच्यावरती काही अंशी मातही केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण करूच नक्की, कारण एकदा वॅक्सिन आणि ट्रीटमेंट आली की मागच्या वेळेला शेअर केलं होतं की बाबा स्वाईन फ्लू 10 वर्षापूर्वी असंच एक प्रचंड त्याचं एक तयार झालं होतं, आणि वॅक्सिन आणि तुमचं औषध आल्यावरती ऑब्व्हियसली ओव्हरकम दॅट आणि त्याच्या पुढे आपण गेलो. तर त्याच अशा पद्धतीचं जरी असलं तरी एक फंडामेंटल शहराच्या संकल्पनेचे निश्चित चॅलेंज आहे. अतिशय म्हणजे अर्बन पुअर साठी झोपडपट्ट्यांचा बेसुमार वाढ, इलिगल कन्स्ट्रक्शनची वाढ, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे निश्चित विचार हा करावाच लागणार आहे. आणि जेव्हा आपण हे जे टायटल जे आपलं आहे की संधी का संकट, तर ही सिच्युएशन आहे. या सिच्युएशनचा वापर लक्षात घेऊन सुधारणा आपल्याला याच्यामध्ये नक्की करायला पाहिजेत. आता जे काय पूर्णच आपण जे सुरुवात आपण मिशन बिगिन अगेन सारखी जी आता एक प्रोसेस ही आपण चालू करतोय, हळूहळू ओपनिंग अप चालू करतोय, ते करत असताना बिहेवियरल चेंजेस हे करायला लागतील. प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये आपण जे बोलला की जिथं जिथं प्लॅनिंग नॉर्म्स हे फॉलो केले गेले नाही आहेत ते आपल्याला एक मिशन मोड मध्ये जाऊन आपल्याला ते आणावे लागणार आहेत. अति जास्त डेन्सिफिकेशन आहे. आता आपला अर्बन ट्रान्सपोर्ट आहे, लोकल आहे, बसेस आहेत, याच्यामध्ये सुद्धा फंडामेंटल लेवलला आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एकत्र येऊन प्रयत्न हे करणं हे क्रमप्राप्त आहे, त्याला सोल्युशन असणार नाही. प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये आपण जसं बोललो होता की जे प्लॅनिंग नॉर्म्स आहेत आपले, ते 1911-12 सालचा प्लॅनिंग पहिला बॉम्बे प्रॉव्हिन्स मधला ऍक्ट होता, बॉम्बे प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग ऍक्ट, आणि त्या अनुषंगाचे काही नॉर्म्स आपल्याला आता ग्लोबल साऊथची जी शहरं म्हणली जातात त्यांच्यासाठी टिंकर करण्याची गरज येणार आहे. आणि निश्चितपणे ही एक मला तर वाटतं आपण ओव्हरकम करणार आहोत. आज नाही, 6 महिन्यांनी 9 महिन्यांनी वी आर गोइंग टू ओव्हरकम दिस रेस्पिरेटरी इन्फेक्शियस डिसीज डेफिनेटली. पण ही जी एक जनमत तयार झालेलं आहे त्याचा उपयोग आपण निश्चितपणे आपली शहरं व्यवस्थित करण्यासाठी वापरली गेला पाहिजे. ह्या मताशी पूर्णपणे मी सहमत. सर, या आत्ताच्या इथून पुढच्या काळामध्ये जे प्रशासन आहे ते प्रशासन आणि जनता म्हणजे नागरिक यांच्यामध्ये अतिशय काटेकोर पद्धतीने आणि अतिशय उत्स्फूर्त असा सुसंवाद इथून पुढे असावा लागेल. अशा प्रकारे म्हणजे एक नागरी भागामध्ये अंतर असतं की प्रशासन आणि नागरिक हे एक सेफ डिस्टन्सवर राहतात एकमेकांपासून, त्याऐवजी एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय असावा लागेल आणि एकमेकांबरोबर मिसळून काम करावं लागेल. तर हे करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे की हा संवाद वाढला पाहिजे करायला? एक तर आपल्या मला निश्चितपणे आपली म्हणजे जो आपलं जे थिंकिंग आहे हे मला पटतंय. समहाऊ आपल्याकडे असं झालंय की जे काय पब्लिक वर्क करायचं आहे, कम्युनिटी वर्क करायचं आहे, ते फक्त शासन नावाच्या एका यंत्रानेच करावं आणि आम्ही बाकीचे इतर जण फक्त त्यावरती बाबा बघू, जमलं तर करू नाहीतर टीका करू, अशा ह्याच्यामधनं जे एक शासन आणि जनता हे यातलं जे काय कनेक्ट आहे ते स्ट्रॉंग असतं. आम्ही नेहमी म्हणतो की एक व्यक्ती हा काय फक्त मतदार किंवा फक्त करदाता किंवा तक्रारदार असं राहू शकत नाही. तो he has to be effective participant in city governance आणि कम्युनिटी गव्हर्नन्स. त्यामुळे त्यासाठी आम्ही आता विविध या माध्यमातून आता निश्चितपणे प्रोग्राम्स येणारच आहेत. माझ्यामध्ये समाज माध्यमांना भूमिका असणार आहे, माध्यमांना भूमिका असणार आहे, काही आपले महिला बचत गटांचा एक प्रयोग हा जो केरळमध्ये बरंचसं एक्झाम्पल सांगितलं तर तोही एक प्रभावीपणे करावा लागणार आहे. आणि नेमकं काय करायचं आणि काही करायचं नाही ह्याची क्लॅरिटी आपल्याला जनतेला लवकरात लवकर ही द्यावी लागणार आहे. त्यासाठी समाजातले सर्व घटकांनी एकत्र येऊन ह्याच्यामध्ये काम करायची गरज निश्चितपणे तयार होणार. येस, थँक्यू सर. मी पुन्हा आपल्याकडे येईन. मी आता राहुल कुलकर्णींकडे जातो आहे. राहुल सर, न्यूज मंत्रामध्ये परत एकदा स्वागत आहे आपलं. राहुल सर, माझा प्रश्न आहे आपल्यासाठी की ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा
आधीच खूप कमकुवत आहेत आणि आता इथून पुढच्या काळामध्ये हे नवं संकट आपल्या बरोबर राहणार आहे. ते नुसतं आलं नाहीये, त्यांनी नुसतं आपल्याला दणका नाही दिलाय, तर ते आता कायम आपल्या बरोबर राहणार आहे. तर ग्रामीण भागातील आरोग्याची परिस्थिती ही काय राहील आणि काय पद्धतीने म्हणजे तिथल्या सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील आणि लोकांचं प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी वाढेल का? मी आधी स्पष्ट करतो की मी कॅपिटलिझमचा फार स्टंच सपोर्टर आहे. म्हणजे मला असं वाटतं की कॅपिटलिझम हे तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम दोन्ही पातळीवरची संधी उपलब्ध करून देत असतं. आता मी तुमच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी जॉन केन्स ज्यांनी की कार्ल मार्क्सचा पूर्ण पराभव केला, नव भांडवलशाही व्यवस्था आणली, फ्रीडमननी नंतर आणली, आणि रिचर्ड निक्सन आणि मार्गरेट थॅचर, म्हणजे आता आपल्याकडे ज्या आरोग्य व्यवस्थेविषयी आपण बोलतो ते जे थॅचरनॉमिक्स होतं, त्या थॅचरनॉमिक्सचा जो आपण 1991 सालापासून जो अंगीकार केला, हळूहळू सगळ्याच पायाभूत सुविधेमधून सरकार विड्रॉल झालं. म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, बऱ्याच गोष्टीमधनं. आता त्याचे परिणाम काय झालेले होते आपल्याकडे, तर आपल्याकडची सगळी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ही सगळी कन्सल्टिंग सेंटर झालेली आहे. गेल्या 5-10 वर्षातला अनुभव असा आहे 1991 सालापासूनचा की तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागातल्या किंवा अगदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही जा, तिथे तुम्हाला जी सुविधा मिळते ती कन्सल्टिंग स्वरूपातली असते. म्हणजे तुम्ही जायचं, डॉक्टरांना दाखवायचं आणि तिथून मग तुम्हाला रेफरल कुठेतरी मेडिकल कॉलेजला केलं जाईल किंवा प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये केलं जाईल. आता मी ज्या स्टंच इकॉनॉमीच्या बद्दल बोललो, मी कॅपिटलिझम बद्दल बोललो, तर आता ती मला अशी संधी अशा अर्थाने दिसते की कॅपिटलिझम आणि सोशलिझम ह्याचा दोन्हीचा संयोग जर तुम्हाला साधता आला, म्हणजे भविष्यातल्या प्लॅनिंगमध्ये, मंदारजी आणखी सांगतील आणि आयुक्त सरांनाही मला तो प्रश्न विचारायचा होता मगाशी. खरं तर मधल्या काळामध्ये ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्थेचं पूर्ण उलथापालथ झाली. त्याचं कारण असं होतं की आपला सगळा जो ओघ होता तो खाजगीकरणाकडे होता. कोरोनानं आता आपल्याला जर काही शिकवलं असेल तर काही गोष्टी ह्या सरकारच्या अखत्यारीमध्ये ठेवून त्याला जास्तीत जास्त पाठबळ देणं, अशा अर्थानं आपण जे काम केलेलं नाहीये ते यावेळेला उघडं पडलं. ते उघडं या अर्थाने पडलं की गेल्या 50 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपल्याला, मुळात आपण लॉकडाऊन का घेतला होता, तर लॉकडाऊन मध्ये आपल्याला ती चेन तोडणं शक्य नाही झालं. त्याची अनेक वेगवेगळी कारण आहेत, पण मुख्यत्वे गेल्या 50 दिवसामध्ये आपण जी आरोग्य व्यवस्था सबळ करायला पाहिजे होती ती करू शकलो का, तर ती करू शकलो नाही, कारण आपण ऐन वेळेला सगळ्या गोष्टीची डिमांड करत बसलो. सो बेसिकली आता पहिली जी मला संधी दिसते ती फक्त ग्रामीण महाराष्ट्र म्हणूनच नव्हे, तर ती पहिली संधी अशी की आपल्या देशाचं जे धोरण आहे, जे कॅपिटलिस्टिक धोरण आहे, त्याचा कुठेतरी शांतपणे बसून आपल्याला विचार करावा लागणार आहे. तो विचार करत असताना सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा समाजवादाकडे न्या असं म्हणणं ते काही योग्य ठरणार नाही, कारण पुन्हा सगळं लायसन्स राज येईल, पुन्हा सरकार दरबारी तुम्ही जा. तर आता संधी मला विचाराल तर ती ही आहे की आरोग्य व्यवस्थेमध्ये किंवा तुमच्या भविष्यातल्या कोणत्याही अडचणीच्या अनुषंगानं ज्या पायाभूत गोष्टी आहेत तिथे ते क्षेत्र सरकारकडे ठेवावं का, ते कितपत ठेवावं आणि ते कशा स्वरूपाचं असावं, अशा अर्थाने आता मला असं दिसतं की एक विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. जर महाराष्ट्रातले, देशातले धोरणकर्ते याच्यावरती विचार करायला लागले तर ते योग्य राहील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली आहे ती म्हणजे सप्लाय चेन ब्रेक झाली. चीनविषयी आपण आता खूप बोलतोय, पण हे सगळे उद्योग महाराष्ट्रात आणायचे असतील, ते उल्हासनगरला आणायचे असतील, तर मुंबईला आणायचे असतील, तर ह्याच्या पुढे आपण कधी विचार केलेला नाहीये. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक. आता ती वेळ आहे का, तर जर आपण चीन सारख्या कुठल्या देशाला तिथली सप्लाय चेन, ग्लोबल सप्लाय चेन तोडू इच्छित असू, तर ती सप्लाय चेन तोडून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर ते ग्रामीण भागामध्ये करता येईल का, ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करायची संधी आहे का, ती कशी करता येईल. आणि ते करत असताना महत्वाचं म्हणजे असं आहे की एक महत्वाची गोष्ट मला असं दिसतेय ती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी जी अवेलेबल झाली आता सुदैवानं, जे तुम्ही आणि मी ज्या माध्यमातून संवाद साधतोय, तर अशा सगळ्या माध्यमांचं कन्सॉलिडेशन करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या माध्यमामधून उपलब्ध असलेल्या किमान सेवा पातळीवरचे व्यवसाय तरी तुम्ही उस्मानाबादला आणा, परभणीला आणा, लातूरला आणा, ह्याचा धोरण म्हणून आपल्याला काही विचार करण्याची संधी आली आहे का. म्हणजे एक पहिली म्हणजे तुम्हाला आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीनं नव्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे, ती संधी पण आहे. दुसरी अशी आहे की तुम्हाला ग्लोबल चेन मध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं असेल तर बेसिक पायाभूत सुविधा मुंबई, पुणे, नाशिकच्या बाहेर नेण्याची संधी आलेली आहे. आणि तिसरी म्हणजे जो टेक्नॉलॉजिकल एन्हान्समेंट आहे, तो एन्हान्समेंट तुम्ही माझ्यापर्यंत, तो तुमच्यापर्यंत आणि तो परभणीमध्ये आणखी एखाद्या छोट्याशा गावापर्यंत पोहोचू शकतो का, आणि ते पोहोचू शकतो असं मला दिसतं. म्हणजे वन लीप फॉरवर्ड ही जी माओची पॉलिसी होती, ती पॉलिसी आपल्याला ह्या संकटानं संधीत आणून दिलेली आहे.
मला वाटतं की त्याचा नीटपणे विचार केला तर अनेक प्रश्न आणि अनेक संधी सुद्धा, प्रश्नातून संधी निर्माण होण्याची ही वेळ आहे. सर, या निमित्ताने आणि या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील गुणवत्ता ही झळाळून उठेल असं तुम्हाला वाटतं का? कारण आत्ताची दुपारची न्यूज आहे की कोणीतरी सटाण्याचा एक तरुण आहे आणि त्यांनी सॅनिटायझेशन, मोबाईल सॅनिटायझेशनचं एक ट्रॅक्टरच्या साह्याने एक असं उपकरण तयार केलंय. त्याचा पंतप्रधानांनी थेट त्यांच्या ह्याच्यात उल्लेख केला होता आजच्या त्या मन की बात. तर ग्रामीण भागातली गुणवत्ता या निमित्ताने झळाळून उठेल असं तुम्हाला वाटतं? डिजिटल तंत्रज्ञान हे जास्त लोकशाहीवादी आहे इतर कोणत्याही माध्यमापेक्षा आणि इतर कोणत्याही टूलपेक्षा. आणि ते लोकशाहीवादी असल्यामुळे तुम्ही जिथे बसलेला आहात आणि मी जिथे बसलेलो आहे त्यांनी इक्वल तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ती गेल्या 10 वर्षापासून तशी ती इक्वली उपलब्ध होतीच, पण दुर्दैवाने आपण त्याला पॉलिसीमध्ये चेंजेस घडवून नाही चालले. म्हणजे आपण मुंबई पुण्यातल्याच लोकांनी अनेक गोष्टी कराव्या आणि तीच टेक्नॉलॉजी परभणीतल्या, उस्मानाबाद मधल्या, नांदेड मधल्या मुलांना उपलब्ध आहे का याचा विचार नाही केला. आता 2 पातळीवरती आपण बघू. आता ज्यांचं मायग्रेशन खेडेगावाकडे झालं त्याच्यात 2 कॅटेगरीची लोक आहेत. एक आहे ती अनस्किल्ड असलेली आणि लेबरर वर्कर्स आहेत. तर त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो म्हणताय तो फारसा संधीचा, तिथे तुम्हाला संधी नाही साधता येणार. पण अशी तरुण मुलं की जी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ह्या भागामध्ये होती आणि जी टेक्नॉलॉजिकली एनहान्समेंट करू शकतात, ज्याचा तुम्ही असं आता उल्लेख केला, अशी मी आता गेल्या महिनाभरामध्ये किमान 12-13 उदाहरणं बघितली. आता आमच्याच उस्मानाबादमध्ये एक तरुण मुलगा आहे जो IIT मुंबईत शिकतो फायनल इयरला आहे. तर त्यानं UV स्टरलायझर बनवलं फक्त 1200 रुपयामध्ये, ज्याची मार्केट प्राइस 43,000 रुपये. बाय गिवन आता उपलब्ध असलेल्या, तुझ्या माझ्या गावात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा मी उपयोग करतो असं त्यानं मला सांगितलं आणि त्यांनी ते केलं. प्रश्न असा आहे की जी लोकशाहीवादी गोष्ट मुंबई पुण्यात उपलब्ध आहे तीच गोष्ट परभणी, सातारा, सांगलीत उपलब्ध असेल तर ती पॉलिसीमध्ये कशी आणता येईल. आणि ती आणण्याच्या दृष्टीनं मग तिथे गुणवत्ता, तिथं टॅलेंट हा विषय राहत नाही, तिथे राहतो तो पॉलिसीचा विषय, तिथं राहतो तर त्या मुलांना बॅकअप करण्याचा विषय, ते राहतो ते इथे ज्या सगळ्या प्रतिबंधित असलेल्या परवानग्याच्या गोष्टी आहेत त्या दूर करण्याचा विषय. त्यामुळे तो जो आहे तो संधीच्या अर्थाने म्हणाल तर यस, ती संधी आता सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे. प्रश्न आहे तो अनस्किल्ड लोकांचा आणि तो वेगळ्या पातळीवरती हाताळावा लागणार आहे. ग्रेट ग्रेट, थँक्यू. मंदार, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मंदार सर, मंदार, तुम्ही एका एव्हिएशन कंपनीचे स्वतः MD आहात. अतिशय लहान वयात तुम्ही स्वतःची मोठी एव्हिएशन कंपनी स्थापन केली आणि ती यशस्वीरित्या गेल्या अनेक दिवसामधून चालवता. तर हे या व्यावसायिक म्हणून तुमची भूमिका तुम्ही मगाशी स्पष्ट केली, पण त्याचबरोबर तुम्ही एक अतिशय उत्तम लेखक आहात. अत्यंत संवेदनशीलपणे तुम्ही अनेक माध्यमातून आपल्यातला लेखक लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये सदर चालवलेला आहे, अगदी कॉलेजच्या काळामध्ये पण चालवलेलं आहे, अलीकडे पण लोकसत्तामधलं तुमचं अतिशय लोकप्रिय सदर होतं. समूहाची बदलती मानसिकता बरोबर शब्दांच्या चिमटीत पकडण्याचं तुमचं एक वेगळं कसब आहे. तर आत्ताच्या काळामध्ये या सगळ्या कोरोना बरोबर आपल्याला जगायचं आहे. तर कोरोना बरोबर जगत असताना मानवी संबंधांवर जे काही परिणाम होणार आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? की कोरोना सोबत जगायचं आहे आणि मानवी आयुष्यात खूप उलथापालथी झालेल्या आहेत. छोट्या घरांमध्ये माणसं एकत्र बराच काळ, खूप वर्षानंतर किंवा जन्मानंतर पहिल्यांदाच राहिली. मजुरांचे वगैरे तर खूप हाल झाले. पण अगदी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये पण एक 1 BHK मध्ये 4 जण अडकून पडल्यासारखं झालं. या सगळ्याकडे आणि यातून निर्माण होणाऱ्या ताणाकडे तुम्ही कसं बघता कोरोना सोबत? 2 गोष्टी मला याच्यामध्ये मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो विषय मगाशी आयुक्त सर पण बोलत होते की मला जेन्युअनलीच आता सगळेच जण विचार करायला लागलेत की एवढ्या सगळ्या जणांनी एकाच शहरामध्ये राहण्याची आता गरज राहिली आहे का, त्याने काही साध्य होणार आहे का, याबद्दल सगळेच जण आता विचार करायला लागतील. आणि त्यामुळे म्हणजे आता जे आपण कुठल्या कुठल्या शहरात बसलोय आपल्याला माहिती नाही आणि आपण जर एकमेकांशी संपर्क करू शकतो तर मग मी लोकलला लटकून का जायचं. लोकांना आता अपमानित झाल्यासारखं वाटेल की अरे मी जर का माझ्या गावामध्ये राहून काम करू शकतो, मी आता सगळंच जर वर्क फ्रॉम होम अख्खा देश चालू शकतो, तर मग हे एवढ्या जणांनी एका शहरात गर्दी करण्याची गरज आहे का, याच्यावर विचार होईल. आणि जसं आता राहुलजी म्हणत होते त्या पद्धतीने बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन लोक राहून आपापलं काम करायला लागण्याचं प्रमाण मला अतिशय पॉझिटिव्ह दिसतं. दुसरं, जो नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये एक मला गंभीर धोका वाटतो
की आपण मधल्या काळामध्ये या लोकलने किंवा या सगळ्याने काय केलं, माझ्या शेजारी कोण आहे, कसा दिसतो, याच्याबद्दल मला 16 ओळ पाळण्याची गरज काढून टाकली. आता जेव्हा 60, 70, 75 दिवस अख्खा देश 16 ओळ पाळायला लागलेला आहे, तर पुन्हा देशाच्या एकत्रित स्मृतींमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा ती शिवाशिव येईल की काय, कदाचित त्याचा फॉर्म बदलेल. आता ते कदाचित फक्त जातीपुरतं मर्यादित राहणार नाही. मला डॉक्टरांबद्दल शिवाशिव वाटायला लागेल का, मला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांबद्दल शिवाशिव वाटायला लागेल का, मला एअरपोर्टवर काम करणाऱ्यांबद्दल शिवाशिव वाटायला लागेल का, हा मला एक धोका लोकांच्या संबंधांमधला जाणवतो आणि तो ऍड्रेस करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरा मुद्दा, व्यवसाय म्हणून मला एक सगळ्या पूर्ण भारताचं जे मला वाटतंय की या जे छोट्या छोट्या स्टोरीज येत आहेत की 1200 रुपयामध्ये कोणीतरी इन्व्हर्टर बनवलं, कोणीतरी मास्क बनवलं, मला असं वाटतं की आपला देश सगळं छान जेव्हा असतं त्यावेळेला तो त्याचं कर्तृत्व गमावून बसतो आणि ज्या वेळेला आपण संकटात येतो तेव्हा एकत्र येऊन झडझडून कामाला लागतो. तर मला असं वाटतं की तो त्याप्रमाणे आता झडझडून कामाला लागेल. शासनाच्या मनात असलं तरीही लागेल, नसलं तरीही लागेल, प्रेरणा मिळाली तरीही लागेल, प्रेरणा नाही मिळाली तरीही लागेल. याचं कारण आता मला जे दिसताना दिसतंय ते हे दिसतंय की अन्यथा आपण आपला चेहरा गमावून बसू. मला एक गोष्ट म्हणजे आता अभिमानाच्या काही गोष्टी या बोलल्या गेल्या पाहिजेत आणि सोशल प्लॅटफॉर्मवर बोलल्या गेल्या पाहिजेत. मला असं वाटायचं की अरे अमेरिकेमध्ये राहणारे लोक सुरक्षित आहेत, युरोपमध्ये राहणारे सुरक्षित आहेत, आणि एवढ्या संकटानंतर माझ्या मनामध्ये असं लक्षात आलं की मी माझ्या प्रशासनाच्या हातामध्ये जास्त सुरक्षित आहेत, कारण माय नंबर्स आर बेटर दॅन US नंबर. जीडीपी हा एक पॅरामीटर आहे, पण मी त्यांच्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे, माझी इम्युनिटी त्यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे. मला आता ज्या प्रकारे हँडल केलं जाते म्हणजे आपण पाहतो अमेरिकेची संख्या किती आणि मुंबईची संख्या किती, तर मुंबईची संख्या कमी आहे. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम्स आहेत, लोकांकडे पैसे नाही, सरकारकडे पैसे नाही, आणि तरी सुद्धा या शहरामध्ये मी जास्त सुरक्षित आहे न्यूयॉर्क पेक्षा किंवा वॉशिंग्टन पेक्षा. आता हा विचार ज्या वेळेला सुरुवात होईल आणि ज्या वेळेला हे लक्षात येईल की यार आम्ही जास्त बरं फाईट करतो, आता हे त्याचे जे परिणाम असणार आहेत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटतं. आपण म्हणतोय की आता लोक गळपाटून जातील आणि घाबरतील आणि काहीच करणार नाही. मला असं वाटतं की आता लोकांनी जो रिकामा वेळ मिळालाय त्याच्यात ते झडझडून कामाला लागतील नक्की, याच्यावर माझा विश्वास आहे. आपला देश चांगलं काम करेल असं मला वाटतं. मी पुन्हा उन्हाळे सरांकडे येतो. सर, आत्ताच्या काळामध्ये गेल्या 2 दशकामध्ये आपण असं बघितलं की मोठ्या प्रमाणावर देशामध्ये आपल्या स्थलांतर झालं. स्थलांतराचं प्रमाण गेल्या 2 दशकामध्ये देशामध्ये आणि बाहेरही वाढलं. तर देशातल्या स्थलांतराबद्दल बोलू आपण. तर महानगरांकडे जाण्याचा जो ओढा आहे, महानगरांची गर्दी आहे, तर ते जे स्थलांतर आता होत होतं त्याच्या बरोबर उलट आपण बघितलं. तर हे स्थलांतर जे झालं त्या स्थलांतरानंतर मग ते लोक परत येतील का हा एक प्रश्न आहे. पण कायमचं एक संतुलन येईल याच्यामध्ये, गर्दीमध्ये, शहराकडच्या आणि ग्रामीण भागातल्या. आपल्याला काय वाटतं? आनंदजी, काय आहे की अर्बनायझेशनची प्रोसेस जी आहे ना, ते बऱ्याच अंशी म्हणतो त्या हिस्टॉरिकल प्रोसेस आहेत, काही वेळेला त्या बहुतांशी इरिव्हर्सिबल राहतात. आणि याचं जे अत्यंत फंडामेंटल काय म्हणतो फंडामेंटल लिव्हिंग संदर्भातले जे लाईव्हलीहूड संदर्भातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न बऱ्याच वेळेला हे पुशपुल फॅक्टरच्या माध्यमातून मायग्रेशनच्या संदर्भात होत असतात. माझ्या मते मायग्रेशनची जी स्केल बघता जे काय पोलीस अधिकाऱ्यांनी, जे काय महसूल यंत्रणेने, जे काय महापालिकेच्या लोकांनी जे काय काम केलं गेलं याच्यामध्ये ते बरंच म्हणजे खूप मेहनत घेऊन आणि खूप प्रसंगी स्वतःच्या प्रयत्न करून देखील हे खूप त्याच्या पद्धतीने हँडल केलं गेलं. नंबर 1. नंबर 2, हे जे आता परत येतील का, तर माझ्या मते जे इकॉनॉमिक रियालिटीज आहेत, जे ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्सचे बेनिफिट्स आहेत, ते विचार करता निश्चितपणे हे जे टू अँड फ्रो पुश अँड पुल फॅक्टर्स जे आहेत, आत्ताचा एक पुश फॅक्टर एक फॅक्टर असं झाला की इट वॉज थोडं रिपल्सिव्ह फॅक्टर, इन्व्हेशन ऑफ पीपल हॅड टू गो बॅक. ते साधारणतः ते इमोशनल एक विषय कदाचित झाला असेल. पण मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे रिमायग्रेशन किंवा ही प्रक्रिया लगेच संपणार नाहीये. कारण हे तुम्ही जर कॅनव्हास पाहिला वर्ल्ड हिस्ट्रीचा, त्याच्यामध्ये 3 महिने 1 7 ह्या फार मोठ्या असे असतात असं नाहीये. आय थिंक थिंग्स विल कम टू नॉर्मल. आणि हे न्यू नॉर्मल मध्ये आपल्याला संधी हीच आहे की आपण त्यातल्या आपल्या कमतरता ह्या पूर्वीच्या होत्या त्या आपण दुरुस्त करायच्या.
हे अर्बन प्रोसेस आहे ही, आय थिंक इट विल कंटिन्यू, बट वी शुड मेक इट मच मोर लिव्हेबल. शहरं जास्त इन्क्लुझिव्ह पाहिजे, लिव्हेबल पाहिजे. सर, माझा अजून एक प्रश्न आहे की आता बदलत्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जास्त वाटायला लागलेलं आहे लोकांना. तर महानगरातल्या लोकांना ते जास्त असुरक्षित वाटत असतं स्वाभाविकपणे. आणि या काळामध्ये ही जी असुरक्षितता आहे त्याचं रूपांतर हिंसाचारामध्ये अगदी सहज होऊ शकतं. तर आगामी काळामध्ये या सगळ्या संकटाच्या पडछायेखाली शहरांमधला हिंसाचार जास्त वाढेल असं आपल्याला वाटतं? नाही, मला आता आपण जर गेल्या जवळजवळ एक 3 महिन्याचा जेव्हा 2.5-3 महिन्याचा कालखंड जर पाहिला, तर माझ्या मते डिस्पाईट जेव्हा पूर्ण माहिती नव्हती त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा अशा काही प्रकार घडलेला नाहीये देशात. देर वॉज अनरेस्ट सायकोलॉजिकल होती ती, म्हणजे ती एक इमोशनल लेवलचा एक विषय होता. पण याच्यामुळे एक जो म्हणजे आपल्या मंदारने एक जो विषय काढला होता की ही जी एक सॉर्ट ऑफ फिअरचा एक एलिमेंट आहे, तो माझ्या मते स्लोली तो टेपर डाऊन होईल. मी परत सांगतो, आजच्या घडीला कमीत कमी 20-25 इन्फेक्शियस रोग साथी आहेत. प्रॉब्ली वी आर नॉट डिस्कसिंग देम. वेक्टर बोना आहेत, रेस्पिरेटरी आहेतच ते, त्याच्यावरती काय आपण त्या संपलेल्या नाही आहेत त्या. पण इफ वी आर टॅकलिंग देम आपण ह्याला देखील टॅकल करू. आणि त्याच्यामध्ये अर्थात काही चेंज म्हणजे बदल जे घडवायचे आहेत ते बदल आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतील आणि ते ऍक्सेप्ट करू आपण. आता मास्क मी वापरून बसलोय, मी ऑफिसमध्ये बसलो मास्क लावून बसलोय, मी घरात असल्यावर असे जे विषय आहेत ना ते आपण अडॉप्ट करू आणि निश्चितपणे आय थिंक वी विल कम बॅक टू द नॉर्मल. आणि ती एक माझ्या मला ऍक्च्युली उलटी भीती आहे की फारच नॉर्मलला आपण येऊन बसलो तर ही जी आपल्याला बदल घडवायची जी एक जनमत जे तयार झालेलं आहे दॅट शुडंट हॅव बीन लॉस्ट. त्यामुळं शहरं लिव्हेबल बनावीत आणि अजून लवेबल बनावीत यासाठी एक सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. राहुल सर, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे की ग्रामीण भागामध्ये आता इथून पुढे दुहेरी प्रश्न निर्माण होणार. ग्रामीण भागामध्ये आधीच शेतीची दुरावस्था आहे, त्यामुळे अर्थकारण खिळखिळ झालेलं आहे. आणि त्याच काळामध्ये शहरातून मोठ्या प्रमाणावर लोंढे खेड्यामध्ये येणार आहेत. आणि त्याचा जो एक संघर्ष आहे ते आपण ऑलरेडी आता बघायला लागलो, म्हणजे सुरुवात झालेली आहे त्या संघर्षाला. ते आपल्याला दिसतंय, अगदी एक फीचर तर आपण स्वतः केलं. तर हा जो दुहेरी संघर्ष आहे त्याला ग्रामीण भाग तोंड कसा देणार? त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा 2 पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघावं लागेल. आता शॉर्ट टर्म मध्ये काय आहे की प्रत्येक गावातल्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात, म्हणजे आता पाणी पुरवठा आहे, अचानक एखाद्या गावामध्ये 500-600 लोक वाढली तर तिथं असलेला पाण्याचा प्रश्न हा कदाचित महानगरातल्या मंडळींना एवढा गंभीर नाही वाटणार, पण तो ग्रॅज्युअली तिथे त्रासदायक असतो. जे सरपंच असतात, तिथले ग्रामसेवक असतात, त्यांच्या दृष्टीनं. आता पहिला जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो तिथे एक्झिस्टिंग असलेल्या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या आहेत, आता क्वारंटीन सेंटरसाठी तुम्ही शाळा घेतल्या, सायमल्टेनियसली तुम्ही एकीकडे हा पण विचार करताय की त्या शाळा आम्हाला सुरू करायच्या, पण त्या शाळा सुरू करायच्या असतील तर पाणी पुरवठ्याचा जसा प्रश्न आहे तसा 1 महिन्याभरानंतर शाळेचं काय करायचं ह्याचं तुम्हाला आतापासून प्लॅनिंग करावं लागेल. दुसरी गोष्ट आहे जी शॉर्ट टर्म मध्ये आणखीन एक करता येण्यासारखी गोष्ट होती ती अशी की ही जी अचानक आलेली लोक आहेत ही गेल्या 3 महिन्यापासून गावात बसून आहेत, पण आपल्याकडे अजूनही EGSच्या कामाच्या दृष्टीनं किंवा गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं फारसा विचार झालेला नाहीये. आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रेशन मिळालं का तर मिळालं, ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं का तर पोहोचलं. तिथेही थोडेसे इश्यूज होते. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं त्यांना रेशन कार्ड नसताना रेशन मिळालं नाही, असे काही छोटे मोठे इश्यू झाले. तर हे इश्यूज तुम्हाला शॉर्ट टर्म वरती इमिडिएटली सॉल्व्ह करावे लागतील. पाणी म्हणजे जेवढ्या म्हणून पायाभूत सुविधेच्या गोष्टी असतील त्यांना शॉर्ट टर्म मध्ये काय करता येईल, गावातल्याच मंडळींना गावात लगेच रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि लॉंग टर्म मध्ये तर मी जे सुरुवातीला म्हणालो तेच की तुम्हाला क्लस्टर म्हणून काही वेगळा विचार करता येईल का. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एका विशिष्ट पॉकेटचा विचार करून आता ज्या पद्धतीचं नियोजन PM, DM आणि CM पर्यंत चाललेलं आहे तसं न करता त्या गावातल्या त्या तहसील मधल्या त्या पंचायतीच्या दृष्टीनं लॉंग टर्म सोल्युशन एखाद्या प्रश्नाचं काय असू शकतं. मग तो रोजगार असेल तर रोजगाराच्या अनुषंगाने तुम्हाला तिथं छोटी तळी करता येतील का, किंवा एखाद्या गावामध्ये शेततळ्याचं कॅम्पेन करता येईल का. कारण आता हे तर खरं आहे की तुम्हाला उपलब्ध असलेला पैसा कमी आहे, पण तुम्हाला एक धोरण ठेवावं लागेल, तो बॅलन्स करावा लागेल.
तो बॅलन्स करत असताना लॉंग टर्म मध्ये, जसं 1972 साली शरद पवारांचंच एक उदाहरण आहे की 72 साली त्यांनी बारामती आणि परिसरामध्ये जे काम केलं त्यातून संपत्तीची निर्मिती केली. तो तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये पण आणि लॉंग टर्म मध्ये पण जे नियोजन करायचंय ते करत असताना कमीत कमी पैसा आणि जास्तीत जास्त संपत्तीची निर्मिती. मग तुम्हाला देवासारखा एखादा पॅटर्न करता येईल का? अनेक गावामध्ये शेततळ्यांची चेन उभा करता येईल का? त्यातून लोकांच्या हाताला रोजगार मिळेल का? त्याच्यावरती प्रोसेसिंगची छोटी छोटी युनिट्स करता येतील का? तर असा विचार करावा लागेल. आणि ती संधी आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे जो आणखी मला एलोब्रेट करून सांगायला आवडेल तो असा की जे मी अगदीच मंदारला पण सुरुवातीला म्हणालो होतो की आपल्याकडे वरपासून खालपर्यंत एक असं काहीतरी धोरण आहे. ते धोरण आपल्याला खाली राबवायचं, म्हणजे पीएमनी सांगायचं, ते सीएमने अडॉप्ट करायचं आणि ते डीएमनी सांगायचं. तर ह्याच्यामध्ये गेल्या 50-60 दिवसामध्ये मेजर फ्लॉप आहेत असं मला दिसतंय. म्हणजे युनॉनिमसली एखादा तुम्ही निर्णय घेता, तो लॉकडाऊनच्या संदर्भात असेल, संचारबंदीच्या संदर्भात असेल, तर ती पॉकेट्स वेगळी असायला हवीत का? तर ती असायला हवीत. पण काही 10-15 गोष्टी तरी अशा तुम्ही निश्चित ठरवा की त्या 15 गोष्टी ह्या युनॉनिमस असतील. जेथे रेड झोन्स आहेत ते तुम्ही वगळा. आता तुमच्याच परभणीमध्ये किंवा तुमच्या शेजारच्या बीडमध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतलेला आहे, उस्मानाबाद मध्ये काहीतरी वेगळा निर्णय, शेजारच्या लातूरमध्ये वेगळा. त्यातनं काय झालेलं आहे की शॉर्ट टर्मचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ग्रॅज्युअली वाढलेत. म्हणजे एक उदाहरण, एखाद्या शेतकऱ्यानं शेतमाल पिकवला आणि तो आता शेतमाल घेऊन त्याला परभणीची किंवा नांदेडच्या बाजारपेठेत जायचंय, तर तो जायच्या आतच कुठला तरी तिसराच निर्णय येऊन गेलेला असतो की उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बाजारपेठ बंद. पण ती बंद का आहे याचं कुठेही धोरण म्हणून काही सांगता येत नाही कोणाला की पुढच्या 8 दिवसामध्ये उस्मानाबादची बाजारपेठेमध्ये संचारबंदी. अरे पण ती का आहे, कशासाठी आहे? तर सो आता जे दिसतंय मला ते एक आहे की एकतर निर्णयाची अंमलबजावणी लॉकडाऊनच्या संदर्भातली ती युनानिमसली करत असताना त्यातून नवे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं अजून तरी सरकारी पातळीवरती काहीही विचार होताना दिसत नाही. दुर्दैवाने काही दिवसानंतर आपल्याला अशाही बातम्या कराव्या लागतील की कोविडमुळं प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोविडच्या कामात गुंतली आणि ज्या इतर उपप्रश्न निर्माण झालेले होते त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. आता मी हे सांगत असताना प्रशासकीय यंत्रणेला दोष देतो असं नाहीये, पण आता ती वेळ आलेली आहे की तुम्हाला वेगळ्या पातळीवरचे विचार करावे लागणार. थँक्यू. जिव्हाळ्याचा प्रश्न पुढचा असा की ग्रामीण भागामधल्या राजकारणावर कोरोनाचा काय परिणाम होणार? म्हणजे राजकारण म्हणजे मी प्रोसेस या अर्थाने म्हणतो. कारण ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्याच्याकडे गर्दी जास्त, गर्दी जमवण्याची क्षमता जास्त, तो बराच इफेक्टिव्ह समजला जातो. आता गर्दीच जमवायला प्रॉब्लेम येणार आहे की गर्दी जमवायलाच सोशल डिस्टन्सिंगलाच आपल्याला धरून चालावं लागणार कोरोना सोबत जगायचं म्हणजे. तर ग्रामीण भागातलं राजकारण आता कसे रंग दाखवेल आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती त्याचे काय परिणाम होतील हा प्रश्न मी आपल्याला आणि मग आपण समोर करू. गंमत अशी आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सर्वात जास्त शिव्या जर कोणी खाल्ल्या असतील तर लोकप्रतिनिधींनी खाल्ल्यात. तर नगरसेवकापासून ते ग्रामसेवकापर्यंत ते खासदारापर्यंत त्याचं झालंय असं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधींना स्थान नाहीये. म्हणजे आधी वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा ते सांगितलं. त्यामुळं वरिष्ठ लोक तर फोन करताना लोकप्रतिनिधींनाच फोन करतात की आमच्या गावातली ही अडचण आहे ती तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. ते होत नाहीये. सरकारने सगळे अधिकार दिलेले आहेत ते जिल्हाधिकारी पातळीवरती. त्यामुळे आता असं दिसतंय की सरपंचापासून ते खासदारापर्यंत सगळ्यांच्या विषयी कोणत्याही पक्षाचा असो एक मोठी नाराजी लोकांच्या मनामध्ये आहे. आणि दुसरी आहे की जे अनेक लोक गावात आली त्यांना एरवी मतदानासाठी तुम्ही गाड्या घोडे पाठवून बोलवून घेता, पण ह्या वेळेला तुम्ही आम्हाला आमच्या गावात सुद्धा येऊ द्यायला तयार नाही. तर असं एकूण चित्र आहे. पण सी अगेन असं आहे की हे किती काळ चालतं, किती काळानंतर सगळं जीवन सुरळीत व्हायला सुरुवात होतं त्याच्यावर ते डिपेंड आहे. काही सन्माननीय लोकप्रतिनिधींनी आहे त्या अडचणीमध्ये सुद्धा उत्तम काम केलेलं आहे. आता हे ग्रॅज्युअली कशा अर्थाने सुरळीत होईल त्याच्यानंतर सगळ्या राजकारणाचे रंग बघायला आपल्याला मिळतील. पण एक झालंय की जो नेहमीचा असतो की लोकांचा राजकारणावरचा तसाही विश्वास कमी झालाय ग्रॅज्युअली मधल्या काळात, तो थोडासा आणखी कमी व्हायला भर पडली मात्र कोरोनामुळे. बरं, किती काळ चालणार आहे याच्याबद्दल राहुल काय म्हणणं काय तुमचं? हे किती काळ चालेल सगळं? नाही मला असं आयुक्त साहेब पण नाही मंदार मी आधी सुरुवातीलाच तुम्हाला असं म्हणालो की ह्याच्यामधलं जे विज्ञान आहे ना ते नीट जर समजून घेतलं तर आता कोरोना बरोबर राहायचंय असं आपण गृहीत धरल्यानंतर तुम्ही गृहीत धरून चला 12 महिने तर तुम्हाला इथून पुढचे 12 महिने त्याच्याबरोबर राहायचंय. पण सायमल्टेनियसली ज्या इतर गोष्टी तुम्हाला HCQ बद्दलचं पॉलिटिक्स आणि ते आणखी एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय, पण ह्या गोष्टी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत
मी आज युकेला पण बोलतो, युएसला पण बोलतो, मला असं जाणवतं की एक सोसायटी म्हणून आपल्याला किती काळ राहायचंय हा प्रश्नच नाहीये, कसं राहायचंय हा प्रश्न आहे. आता काय अडॉप्ट करायचंय आणि कशा पद्धतीनं जीवन जगायचंय, त्याच प्रश्नात मला वाटतं सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीची उत्तरं दडलेली आहेत. म्हणजे अति सावधपणा पण काही कामाचा नाहीये. मी आपल्या कोणत्या एका विशिष्ट राज्याबद्दल किंवा मुख्यमंत्र्याबद्दल मी बोलत नाहीये. एकदा पिक्चर क्लिअर झालेलं आहे की अमक्या अमक्या दिवसाच्या लॉकडाऊन नंतरही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळत नाहीयेत, त्यावेळेला पहिला प्रयत्न तर हाच असला पाहिजे की तिथून जे उपप्रश्न निर्माण झालेले आहेत ते कसे कमी करता येतील. एकदा राहायचंय असं ठरलंय ना, तर राहायचंय ठरलं तर त्या पातळीवरती तुम्ही लोकांना एज्युकेट करा. तुम्ही जे ब्लँकेट पद्धतीनं लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 2 नंतर तर तुम्हाला हे गृहीतच, जगानेच गृहीत धरलेलं होतं की आता कोरोनासोबत राहायचंय. तर ते कसं राहायचंय हा खरा प्रश्न आहे. म्हणजे युके मध्ये तुम्हाला मॉर्निंग वॉक कंपल्सरी केलाय त्यांनी, 2 वेळेला तुम्हाला मॉर्निंग वॉक करायचंय. आपल्याकडे मॉर्निंग वॉकलाच बंदी आहे. तर असं कसं काय असू शकतं? तुम्हाला लोकांना त्या पातळीवरती एज्युकेट करायला लागले आणि तेवढी यंत्रणा आहे आपल्याकडे. अशा वर्कर्स पर्यंत लोक आहेत की जे लोक सांगू शकतात. तिथे नाहीत करत आहे आपण सध्या काम. सध्या आपण समारोपाकडे निघालोय. सगळ्यांना मी एक कॉमन प्रश्न विचारतो, सर्वात पहिल्यांदा मंदार भारदेंना. मंदार सर, सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की ग्लोबल या संकल्पनेचे आयाम बदलतील का? लोकलायझेशनला महत्व येईल? नाही, मला भारताच्या हे प्रत्येकाचे म्हणजे ग्लोबलच्या कल्पना जगातल्या कुठल्या दिशेने तुम्ही जगाकडे बघताय, पूर्वेकडून पश्चिमेकडे पाहताय का पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहताय, याच्यात बदलतात. त्यामुळे पूर्ण जगाचा असं काही एक सरासरी काढता येणार नाही. त्यामुळे फक्त भारतापुरतं ज्याचं मला अंदाज येते, मला असं वाटतं की हे स्पेशली जे लोकांची व्हिडिओची समज वाढली आहे, तंत्रज्ञानाची समज मागच्या 60 दिवसामध्ये वाढली आहे, त्याच्यामुळे आपली लोक ग्लोबलायझेशनचं भय कमी बाळगतील आणि अधिक जास्त जगाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यासाठी चा वेग वाढलेला असेल. त्यामुळे मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही की छोट्या भागातून लोक काही आंतरराष्ट्रीय काम करायला सुरुवात करतील. त्यामुळे भारताच्या बाबतीमध्ये याचा अगदीच पॉझिटिव्ह परिणाम मी पाहतोय. ग्रेट सर. उन्हाळे सर प्लीज, ग्लोबल ही संकल्पना बदलेल का? लोकलायझेशनला महत्व येईल? मला आता ते ग्लोबल आणि लोकल इतकं इंटरमिक्स झालेलं आहे ना, आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट की ग्लोबल काय राहिले आणि लोकल काय राहिले. कारण आता टिकटॉक सारखं किंवा तुमच्या त्या व्हॉट्सअप सारखे जे काय आपले ऍप्स होते, जे इतके आपण म्हणजे भारतीय ते वापरायला लागलेलं, तेव्हा माझ्या मते ग्लोबल लोकल हे फारसं फरक माझ्या मते राहणार नाही. कारण ते खूप आता काय ते इंटरकनेक्टेडनेस फार स्ट्रॉंग झालेलं आहे. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कुठलं लोकल आहे ग्लोबल आहे म्हणता येणार, नंबर 1. आणि नंबर 2, माझ्या मते कन्सेप्च्युअल लेवलला म्हणजे मागे जे आपण बोललात ना, शहराची धडपड आणि दगदग ही जी एक त्या संदर्भात लोक पुनश्च विचार करावे नक्की लागतील. आणि मला वाटतं की जे मिडल टियर किंवा आपण बाकीचे जे शहरं आहेत त्या शहरांना थोडस वेगळ्या पद्धतीनं विचार करता येईल याच्यामध्ये. मला असं वाटतं की इट इज टू इंटरमिक्स टू डिफरन्शिएट बिटवीन ग्लोबल अँड लोकल. नाही, मला असं वाटतं की ग्लोबल आणि लोकल ह्यापेक्षा ग्लोबल मधला जो आपला वाटा आहे तो आपण किती वाढवू शकतो. कारण हे जग हे कॅपिटलिस्टिक जग आहे. ते कालपर्यंत इंटरकनेक्ट होतं, त्याची डिपेंडन्सी अधिक नॅशनलिझम वाढला तर कदाचित कमी होईल. पण जर काही संधी उपलब्ध होत असेल तर ती लोकल वरून ग्लोबल वरती आपण घेऊन जाऊ शकतो का, त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायला लागेल. त्यामुळे लोकल आणि ग्लोबल यापेक्षा ग्लोबल मधला लोकलचा वाटा कसा वाढवू शकतो, ती संधी आहे का, त्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजे. या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकानेच सर्व प्रकारे सकारात्मक विचार करण्याचा आपल्या लॉकडाऊनच्या काळात प्रयत्न केला आणि त्या विचार मंथनातून जे काही बाहेर आलं त्याचे सगळे ही झलकिया आपण आता पाहिली. आपल्याला प्रत्येकाला माहितीये की आपण सकारात्मक म्हणून या वेब विचार मालिका लोकांसमोर जरी ठेवत असलो तरी सगळ्या आपल्यापेक्षा ज्या लोकांची दुःख अधिक आहे त्याबद्दल आपण अत्यंत संवेदनशील आहोत. म्हणजे गावाकडे रणरणत्या उन्हात पायी निघालेल्या कुटुंबातील प्रत्येक लहान मुलाच्या भुकेचे शाप आपल्याला मान्य आहेत सगळ्यांना. त्या कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या बाटलीतलं पाणी संपलंय कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दिल्यानंतर, त्यानंतर तो ज्या हताशपणे त्या बाटलीकडे पाहतोय. त्यामुळे
त्याच्यासारखेच आपलेही खांदे पडलेले आहेत. आणि ज्या गर्भार स्त्रीच्या पोटातल्या गर्भाला दणके बसले असतील जाताना, ते सगळे दणके, ते सगळे हादरे हे आपल्या आयुष्याला, आपल्या काळजाला बसलेले आहेत. पण तरी पुढे गेलं पाहिजे, आपल्याला उजेडाकडेच गेलं पाहिजे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप होता. या विचारमालेमधलं आज आपण कोरोनासोबत कसं जगायचं याविषयी आपण मान्यवरांची मतं जाणून घेतली. मी तिन्ही मान्यवरांचे, राहुल कुलकर्णी सर, मंदार भारदे आणि उन्हाळे सर, तिघांचे आभार मानतो. आणि शरदचंद्र मुक्तिबोधांची अतिशय अप्रतिम कविता आहे, त्याच्या शेवटच्या काही ओळी मी आपल्यासाठी उद्धृत करतो आणि आपला निरोप घेतो. शरदचंद्र मुक्तिबोध असं म्हणतात की जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात, जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात तेव्हाच फक्त स्वतःला जाणावे. जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात तेव्हाच फक्त स्वतःला जाणावे. तेव्हाच फक्त स्वतःच्या पुंजीचा आदमास घ्यावा. तेव्हाच फक्त अंतरीचा जिव्हाळा जागवून तीच महाप्राची चिरपुरातन नव अभिप्रायोत्कट हाक द्यावी. तेव्हाच फक्त शिळेपोटी झरे शोधावे. तेव्हाच फक्त शिळेपोटी झरे शोधावे. तेव्हाच फक्त काट्यांमागे घ्यावेत फुलांचे मागोवे. तेव्हाच फक्त काट्यांमागे घ्यावेत फुलांचे मागोवे. तेव्हाच फक्त आजच्या एकाकीपणामध्ये उद्याच्या सहवासात मस्त व्हावे. तेव्हाच फक्त आजच्या एकाकीपणामध्ये उद्याच्या सहवासात मस्त व्हावे. तेव्हाच फक्त जीवनाचे सारे मोल द्यावे आणि मग शब्द उच्चारावे. जीवनाचे सारे मोल द्यावे आणि मग शब्द उच्चारावे. जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात, जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात. धन्यवाद. थँक्यू.